चांगलं करण्यासाठी खेळावं लागेल. तर डिंगडोंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आव्हान केले ते विघ्नहर संघाला फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय कामोड्याचा आयकॉन खेळाडू संदीप घोडके आणि हा पहिलाच लॉंग ऑफच्या दिशेला बॉल तटवलाय. शिवालंके तिथे टिकेन तैनात परंतु काहीशी मिसफिल्ड होते आणि बॉल चालाय सीमा पार. वन बाउन्स चौकार. चौकाराने आपल्या संघाचा आणि चिन्मयने स्वतःचं खातं खोललंय. आज डिंगडॉंग संघ नक्कीच सुनील येवलेला मिस करतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आज काही कारणाचं येऊ शकला नाहीये. रोहन स्ट्राईकला आहे तो चिन्मय, नॉन स्ट्राईकला आहे तो रोहन. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तो आपण संदीप घोडके. एक शांत आणि संयमी असा खेळाडू संदीप घोडके. शाखा प्रमुख चषकमध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावला होता आणि हा चांगला खोलवरचा बॉल पायावर आदळलाय. मात्र एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 5 आणि आता पुन्हा स्ट्राईकला आलाय तो. या इनिंगमध्ये प्रथमच स्ट्राईकला आलाय तो रोहन. रोहन देखील एक आक्रमक खेळाडू आहे. चांगली मोठमोठी फटके खेळण्याची शैली ताकद या रोहनकडे आहे. परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज संदीप घोडके. सीबी ट्रॉफी, सीएच ट्रॉफी, ज्युनियर प्रीमियर लीग अशा मोठमोठी स्पर्धा खेळलेला आहे गोलंदाज संदीप घोडके. आणि हा चांगला खोलवरचा बॉल. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 3 बॉल आणि 6 धावा. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्पर्धा पार पाडल्या जातात आणि कामोड्यामध्ये जेवढे खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूचं काही ना काही योगदान या स्पर्धेला असतं. काकांचा यंगपणा किरण गाडगे त्यांना आठवला आहे. युवा असताना ते देखील खेळले होते आणि हा खोलवरचा अप्रतिम दर्जाचा बॉल होता. परंतु काही दिशा थोडी भरकटली होती आणि नक्कीच वाईड बॉलचा इशारा पंच अरविंद शिंदे गेले 3 दिवस एका जागेवर स्तब्ध उभं राहून पंचांची भूमिका पार पाडतायत ते अरविंद शिंदे. अभिनव खेळून झाल्याच्या नंतर काहीसा पंचांच्या भूमिकेत असताना देखील प्रॅक्टिस करतोय. पाहूया. आणि हा चांगला एक लॉंग फटका परंतु त्या क्षेत्र अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी पाहतोय तो किरण गाडगे यांचा बंधू. चांगला एक मोठा विकेट. संघ नायकाला विघ्नहर्ताच्या बाद केले संदीप घोडके यानं आणि मोठा पहिला झटका पहिला धक्का मिळतोय तो विघ्नहर्ता संघाला चिन्मयच्या माध्यमातून. आणि आता पाहूया चिन्मयची जागा घेण्यासाठी कोण येईल, कोण आपल्या संघाला सांभाळेल. विघ्नहर्ता संघाचा कुठचा फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करेल. सगळ्यांचे लक्ष आहे ते खेळाडू कक्षाकडे. परंतु नक्कीच रोहिदास तयार होताना दिसतोय आपल्याला. खेळाडूने जेव्हा मैदानामध्ये उतरायचं रोहिदास. हॅलो. तर आता चिन्मयची जागा घेण्यासाठी चाललाय तो मैदानामध्ये रोहिदास. रोहिदास देखील हा चांगला खेळाडू आहे. त्याचप्रमाणे सागर पाटील देखील आज तुषार, त्याचप्रमाणे तुषार पण देखील आज दिसत नाही कुठे. तुषार, सुमित गणपती उत्सव आहे कधी गावी गेले असतील अशी अपेक्षा आहे. पाहूया. रोहिदासला पहिलाच बॉल खोलवरचा बॉल टाकला होता परंतु नक्कीच बॅटची कडा घेतले. एक धाव नक्कीच घेतला जाईल. अरे आणि हा काहीसा मैदानावर चिखल असे मग काहीसा स्किट झालाय आणि चप्पलने त्या तिथे 2 धावा पूर्ण केल्या त्या रोहन आणि रोहिदास याने.
आणि डॉट बॉलने होते सांगता आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 9. 1-9. माझा भाऊ आहे ना तर रोहिदास वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय तर रोहन तर किरण घोडके संघाच्या संघनायक गोलंदाजी मार्कवरती आलेत. एक रफ्तार गोलंदाज हा देखील खेळाडू आपल्याला चांगल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. सीबी ट्रॉफी असेल, सीएची ट्रॉफी असेल, पव्या संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल तो किरण घाडगे. होणारे सामने मात्र आणि मात्र 3 धावांचे 3 ओव्हरचे असतील याची देखील प्रत्येक संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू अंतिम शिल्लक आहे या इनिंगचे आणि 12 चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतील हे विघ्नहर्ताचे फलंदाज. पाहूया पहिलाच बॉल पंचांना पार केला. काहीसा चांगला गोल, चांगला बॉलवरती बॅटचा बॉलचा संबंध आला नाही. बॉलचा आला निर्धाव. शिवालंके काहीसा दगडाच्या बाहेर असतात, नंतर रनअप घेऊन आज जात आहेत. चांगली खेळाडू वृत्ती, एक आयकॉन खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू शिवालंके, अष्टपैलू खेळाडू, कामोडो क्रिकेट असोसिएशनचा एक चांगला खेळाडू. पाहूया दुसरा खोलवरचा बॉल, बॅटचा बॉलचा संबंध, परंतु काहीशी दिशा मात्र नक्कीच भरकटले आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झाली ती 10. पाहूया पुढील चेंडू, किरण टू रोहन आणि हा एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु नक्कीच काढायला लागले संदीप घोडके खाली, परंतु कॅच ड्रॉप. आणि हा पाहूया, आणि गरज नसताना देखील रोहिदास धावलाय आणि नक्कीच बाद झालाय. स्वतःची विकेट देण्यात यशस्वी ठरलाय तो रोहिदास. आणि रोहिदास देखील वैयक्तिक 2 धावांवरती बाद होतोय. आणि आता रोहिदासची फलंदाजाचं नाव धनंजय माने, धनंजय भिंताडे. पाहूया धनंजय कशा प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी करेल, कारण की धावसंख्या झाली ती 11. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. चांगला लॉंग ऑफच्या दिशेला बॉल तटवला, संदीप घोडके तिथे तैनात आणि काहीशी पुन्हा एक मिसफील्ड होते या ठिकाणी, परंतु नक्कीच त्याला कव्हर चांगल्या प्रकारे दिलंय. आणि या एकेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 12. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले ती किरण घोडके याने. धावसंख्या झाली ती 12. पाहूया किरण घाडगे यांच्यावर चांगल्या प्रकारचे गोलंदाज या ठिकाणी सिंगल दिला जातोय. प्रयत्न करता विघ्नहर्ता संघाचे फलंदाज मोठा फटका घ्यायचा, परंतु चांगल्या प्रकारे जखून ठेवले. मात्र एकेरी धावसंख्या नक्कीच पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 13. आतापर्यंत जवळपास 10 चेंडू टाकण्यात आलेत आणि त्यामुळे धावसंख्या उभी झाली आहे ती 13. जर का हा सामना जिंकण्यासाठी अपेक्षित असेल तर जवळपास 40च्या आसपास स्कोर झाला तर काहीतरी मॅचमध्ये मजा राहील. पाहूया येणारा वेळ सांगेल. नक्की पुन्हा ऑफसाईडचा खोलवरचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकेरी धाव मिळेल. एकेरी धावसंख्या पुढे हलकेल.
धावसंख्या झाली ती 14. वा, ऑफेन्सच्या खोलवरचा ब्लॉक बॉल. रोहनला बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाहीये. तर 2 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाल्या ती मात्र आणि मात्र 14. आणि अंतिम चेंडू अंतिम षटक पाहूया कोण हाताळे, शिवा लंके की विजय बोरुडे. कारण की नक्कीच शिवा आणि विजय दोघंही चांगले गोलंदाज आहेत, परंतु आज दुसरा सामना प्रत्येकाला 3 ओव्हरचा खेळायचा आहे, त्यामुळे एक गोलंदाजाला नक्कीच ड्रॉप केलं जाईल आणि त्यामधला बेस्ट गोलंदाजाला संधी देण्यात येईल. कारण की शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या झाली ती 14. धनंजय आणि रोहन याला येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. पाहूया, परंतु शिवा लंके हा तेवढाच चांगला चपळाईचा असा गोलंदाज मार्क करते. काहीसं छोटंसं रनअप, परंतु फिरकीचा चांगलाच अनुभव, चांगला क्रिकेटचा मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाची खेळी कशी असेल याचा प्रत्येक अभ्यास केला आहे. बाबू फदाळे आज खूप दिवसानंतर मैदानामध्ये दिसत आहेत. तर पहिलाच बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करते शिवा लंके टू धनंजय. आणि हा काहीसा पाहूया, रिव्ह्यू घेतलाय, रनआउटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया, पोचलाय. ओ, दर्जेदार फटका, बॉल दिलाय भिरकावून, बॉल चालाय सीमा पार, लांब लांब लांब. रोहनचा प्राचस्मृती चषक षटकार, ज्याच्यासाठी धावत आला, ज्याच्यासाठी स्ट्राईक घेतली आणि त्या स्ट्राईकच्या माध्यमातून एक मोठा बिग लांब फटका सजवलाय तो रोहन याने. मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. अंतिम 4 चेंडू शिल्लक आहे. या 4 चेंडू किती धावा घेईल? पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु नक्कीच या ठिकाणी कॅच होतोय, ड्रॉप. चपळेन 2 धावा पूर्ण, 2 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 23. नक्कीच पावसाचं काहीच वेळामध्ये आगमन होईल. धावसंख्या झाली ती 23. 2 बाद 23. अजूनही 3 चेंडू शिल्लक.
आणि हा एक मोठा फटका या ठिकाणी आलाय. पाहूया संदीप घोडके संजयकडून काहीसा पुन्हा फिल्डिंग मिस होते. हाताला बॉल लागून सीमा पार गेलाय आणि 4 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाले ती 27. रोहनने ज्यासाठी स्ट्राईक मागून घेतली, ज्यासाठी स्ट्राईक घेतली, ती पुरेपूर त्याची कामगिरी पार पाडतोय. विजय बोरुडे पाहूया काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. नक्कीच काहीसा प्रेशर देण्याचा प्रयत्न करेल विजय बोरुडे आणि शिवा लंके. अंतिम 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंवरती जर का मोठे फटके आले तर मस्त सामन्याचा काहीसा चित्र बदलून जाईल. आणि हा एक चांगला बॉल या ठिकाणी किपर मिस होतोय, परंतु नक्की चपळीनं एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक धाव. एकीने धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या झाली ती 28. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धनंजयला काहीतरी करावं लागेल. एखादा मोठा फटका स्वतःच्या स्टेटससाठी ते मारावा लागेल. पुन्हा खोलवरचा बॉल त्याला स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपात, परंतु नक्कीच क्षेत्र तैनात इथे. आणि आताचा एक धाव. एक धावसंख्या पुढे सरकले आणि दिले आव्हान ते 30 धावांचं. 29 धावा झाल्या. 30 धावांची आवश्यकता असेल ती. यापुढील होणारा सामना असेल तो मोरया 11 विपक्ष रायझिंग स्टार. दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना आहे की लवकरात लवकर आपण यायचं आहे. रायझिंग स्टारचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. मोरया संघाचा संघनायक पण आलेला आहे. ओके, कॅप्टन पाहिजे अंबादास शिंदे यांचं. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांनी सूचना दिल्या, जर का पहिला बॉल पडण्याच्या अगोदर जर का संघनायक नाणेफेकीसाठी आले नाही तर तब्बल 15 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पेनल्टीमध्ये बदल करण्यात येतोय कारण पावसाचा जोर काहीच वेळामध्ये वाढणार आहे. त्यामुळे सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. जिंक का पाहिजे 18 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान आहे ते डिंगडॉंग संघाकडे. चिन्मय साळुंके जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. तर आता यापुढे होणारा सामना असेल तो मोरया 11 वर्सेस रायझिंग स्टार 11. या संघामध्ये नाणेफेक झाली आणि मोरया 11 संघाने नाणेफेक जिंकलंय. तर विहान याने लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. विहान बघ टी शर्ट नाव बघ.
तर आपण पाहतोय डिंगडोंग संघाची सलामीर आक्रमक जोडी मैदानावरती आले ते शिवा लंके आणि विजय बोरुडे. स्ट्राईकला आहे ते शिवा लंके, नॉन स्ट्राईकला आहे तो विजय बोरुडे. आपण या दोघांना दोघेही फलंदाजांना टेनिसमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं होतं. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो रोहन. पंचांची भूमिका पार पाडतात ते अभिनव आणि अरविंद शिंदे. ज्या फलंदाजाने या आधीची मॅन ऑफ द मॅच घेतली त्यालाच लेग अंपायर केले आहे आयोजक रविराज भगत यांनी. अभिनवचं देखील खूप खूप कौतुक असेल मॅन ऑफ द मॅच दिल्याच्यानंतर. गणपतीच्या सुट्ट्या पडल्यामुळे बरेचसे खेळाडू आपल्या गावाला गेलेत, प्लेयर थोडे शॉर्टेज झालेत, त्यामुळे असोसिएशनचा प्रत्येक खेळाडू बघा एकमेकाला सहकार्य करतोय. सुशांत पाटील बोलतात नेक बनेंगे एक बनेंगे, याच ब्रीद वाक्यावर एकमेकाला सांभाळून घेत आहेत. ज्या ज्या संघनायकाने एंट्री फी दिली नसेल त्यांना विनंती असेल तर कृपया आपण एंट्री फीचे पैसे पूर्ण पेड करायचे आहेत, कारण की येणारे संपूर्ण अंतिम सामने काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसं नको. तर विजय बोरुडे 2 रोहन, परंतु काहीसा पाय घसरलाय, अडथळा आला, डोळ्यावर ऊन आलंय. सूर्य चमकला, सूर्याची चमकाई आली. विजय बोरुडे पाहूया. बॅट जवळपास नवीन बॅट असल्यामुळे 10-15 बॅट आणि बॉल टाकला ब्लॉक मध्ये, परंतु नक्कीच अडवायला हलकासा फटका खेळला. एक धाव पूर्ण केले, स्वतःच आणि संघाचं खातं खोललंय विजय बोरुडे याने. आणि आता पाहतोय आपण स्ट्राईकला एक आक्रमक फलंदाज शिवा लंके. शिवा लंकेकडून मोठे फटके येतील अशी अपेक्षा आहे, सामना लवकर संपेल अशी अपेक्षा आहे, परंतु नक्कीच तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज विघ्नहर्ता संघाकडे आहेत. म्हणजे काय प्रॉब्लेम. तर शिवा लंके टू रोहन पाहूया. शिवासाठी पहिलाच बॉल असेल आणि हा मोठा बॉल आहे, दिलाय भिरकवून. बॉल चाललाय सीमा पार, दणदणीत असा षटकार. षटकाराने शिवानं स्वतःचं खातं खोललंय. धावसंख्या झाली ती 7. एकमेकाला चांगल्या प्रकारचे साथ देतात ते विजय बोरुडे आणि शिवा लंके. जिंकण्यासाठी आव्हान शिल्लक राहिले ते 16 चेंडू आणि 23 धावा. पाहूया किती लवकर सामना फिनिश करतील शिवा लंके, परंतु तेवढाच बघा ज्याची वाट पाहत होते विघ्नहर्ता 11 संघ, त्यात पावसाचं आगमन झालेलं आहे. खेळाडूंची थोडीफार धावपळ झालेली आहे की पावसाचं या ठिकाणी आगमन. आला आला पाऊस आला, आता तुमची छत्री खोला. तर पाहूया रोहनचा पुढील बॉल शिवा लंकेसाठी. पाहूया ग्लोजच्या माध्यमातून शिवा लंके कशा प्रकारची फलंदाजी, परंतु रोहन याचा फायदा घेईल का. आणि हा बॉलचा स्पीड वाढलाय. नक्कीच पावसाच्या माध्यमातून बॉल टप्पा पडला, कधी बॉल निघून गेला, कधी काहीच काल नाहीये. सागर पाटील हातामध्ये ग्लोव्ज तरी पण बॉल खालीच. पाहूया पुढील बॉल
रोहन टू शिवा. ये रे ये रे पाऊस आलाय परंतु अरे पडला. आणि हा काहीसा पाहूया. नक्कीच चिन्मयने चांगला प्रयत्न केला. काहीसा फलन जरा क्षेत्रशः धाव बघायचंय त्याला लागलंय थोडं. रविदास चेक करून घ्या. रोहिदास काहीसा प्रत्येकाने खेळताना आपापली काळजी घ्यायची. उद्या उठून सगळ्यांना ऑफिसला जायचं. आता 3 धावा नक्कीच प्रत्येकाला आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. उद्या उठून ऑफिसला जायचंय. आता 3 धावा 3 धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या झाली ती 10. अजूनही जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पावसाची सर जोरातच आलेली आहे. पाहूया विजय बोरुडे काहीसा सुपला शॉट खेळायचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. बॉल चाललाय निर्धाव. बॉल चाललाय डॉट. शिवा लंके काहीसा गायडन्स देत आहे. काही गरज नसताना सरळ खेळ समोर खेळ. पाहूया संदीप घोडके आतुरतेने वाट पाहते की सामना कधीपर्यंत संपतो आणि आम्ही कधी छत्रीचा आसरा घेतोय. आणि हा एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न परंतु प्रयत्न अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी हाताळली. धावसंख्या झाली ती 10. 1 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली 10 आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता असेल ते डिंगडोंग संघाला. पाहूया गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. अण्णा येईल, सागर पाटील येईल, दीपक शिंदे येईल. रविराज भगत साहेबांना जास्त बोलायला देऊ नका. त्यांचा आवाज बसलाय. कृपया जरा स्पीडअप घ्यायचं आहे. चिन्मय बॉलिंग टाकेल अशी अपेक्षा आहे. चिन्मय नाही पहिल्या मॅचला टाकली होती. चांगली बॉल टाकली होती परंतु काहीसा प्रेशर आहे नक्कीच मॅचचा. कारण की समीकरण शिल्लक आहे ते 12 चेंडू आणि 20 धावा. शिवा लंकेला देखील यावर्षी आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहाल आपल्या सगळ्यांची लाडकी अतुल औटी यांनी आपल्या संघामध्ये साई सिद्धी, भिंगारवाडी, जय हनुमान कामुंड संघ यामध्ये देखील आपल्याला शिवालंके पाहायला मिळेल. यावर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये होणारे सामने असतील ते दिनांक 31 ऑक्टोबर टू 7 नोव्हेंबर 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर. नक्की या कामोड्या संघात कामोड्याच्या सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे की हे आणि आज शिवाने मस्त बॉल खोलवरचा बॉल होता परंतु चांगला बॉल तिथे 1 धाव चपळाईने घेण्याची काहीसा हा बॉल हातामध्ये निसटला आणि चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. सागर पाटील आणि जय पाटील खेळताना एकमेकांकडे चांगल्या प्रकारे खेळ पाहत असतात. जेव्हा जेव्हा जय पाटीलची कॅच उडते सागर अचूक ती कॅच घेतो. सागर पाटीलला काहीतरी आपला गोलंदाज जलवा दाखवावा लागेल. संघाला आवश्यकता असेल ते 11 चेंडू आणि 18 परंतु बघूया. आणि दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पावसाचा चांगलाच पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. विघ्नर संघ संध्या तोंडात जाऊ का नंतर काय ते सांग. तर पाहूया सागर पाटील टू शिवा लंके आणि हा कायसा पुन्हा खोलवरचा बॉल. नक्कीच बॅटची कडा घेतली मात्र 1 धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या झाली 13. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे डिंगडॉंग संघाला. जर का 3 षटकार आले तरी सामना संपू शकतो.
परंतु तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते विघ्नता संघाचे गोलंदाज. सागरला जलवा दाखवावा लागेल आपल्या गोलंदाजीचा. वाह, दर्जेदार गोलंदाजी. विजय बोरुडे मागे येऊन खेळायचा प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नामध्ये सक्सेस होतोय तो सागर पाटील. पाहूया सागरचा पुढील बॉल विजयसाठी. आणि ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पण विजयचा षटकार आला मोठा. दर्जेदार षटकार विजय बोर्डेचा. आणि 6 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 19. आणि ही मॅजिक बॅट आहे. पाहूया या मॅजिक बॅटच्या माध्यमातून संपूर्ण रायगड प्रीमियर लीग खेळलेली बॅट आहे दीपक शिंदे अर्थात शेरीची. सगळ्यांसाठी सार्वजनिक बॅट आहे. कामोड्यातील प्रत्येक खेळाडू या बॅटने खेळले, याचा आनंद घेतला आहे. दीपक शिंदे मनातल्या मनात हसत असतील. सगळ्यांनी मला कृपया प्रत्येकी 200 दिला तरी बॅटचा माझा पैसा वसूल आहे. जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर दीपक शिंदे आता शेरी. ज्यांनी या बॅटचा आस्वाद घेतला त्या नक्कीच दीपक शिंदेच्या जीपे करावा. आणि हा बघा, हा काहीसा झाड वरती गेल्यामुळे काहीच आणि चान्स पण ड्रॉप झालाय. चांगला झेल तर ड्रॉप झाला, त्या पद्धतीने रनआउट ड्रॉप झालाय. आणि समीकरण शिल्लक राहिले ते मैदानामध्ये 7 चेंडू सॉरी 20 जिंकण्यासाठी 10 धावांचं समीकरण शिल्लक. 6 चेंडू आणि 10 धावा. आणि अण्णा आले जर्सी नंबर 15 अजून देखील मैदानामध्ये आहे. आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी विजय बोर्डे, शिवा लंके. परंतु अण्णाला देखील आपल्या गोलंदाजी जलवा काही ना काही करावं लागेल. आपला संघ विजयाच्या दिशेने कसा नेईल, कसा जाईल, यासाठी आपल्या गोलंदाजी जलवा, चांगली गोलंदाज, चांगले बॉल फेकावे लागतील. कारण की दोन्ही सलामीर जोडी विजय बोर्डे आणि शिवा लंके सेट झालेत. पावसाचा काय भरोसा नाही. ऊन पाऊस कोल्ह्याचं लगीन असं काही समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. सागर पाटील याचा पुरेपूर समाचार घेतला विजय बोरुडेने. परंतु चांगली ओव्हर. पहिल्या ओव्हरला रोहनने 10 रन धावा दिल्या. त्यानंतर आलेल्या सागर पाटीलने 10 धावा दिल्या. पाहूया आता अण्णाला हे काहीतरी करावं लागेल. अण्णा टू विजय. पहिलाच बॉल आणि हा काहीसा कीपर कडून मिस होतोय. आणि या ठिकाणी वाईड +1. आता ज्या 2 धावा, अशा वेळेला जर का वाईड बॉल टाकला तर त्याचा पुरेपूर फायदा होईल तो फलंदाजांना. परंतु नक्कीच अण्णाकडे अपेक्षा असतील, कारण की अण्णाकडे स्पीड आहे. टप्पा कुठे ठेवावा पाहूया. काहीसं क्षेत्रांशी बदल करतात ते चिन्मय साळुंके. पुढील चेंडू असेल अण्णा टू शिवा. आणि हा एक दर्जेदार फटका या ठिकाणी खेळला आहे. आणि बॉल चालाय सीमा पार दणदणीत असा शिवा लंकेचा लांब लांब षटकार. षटकाराची कला बघा. एक पाऊल पुढे टाकलं आणि बॉलला फक्त दिशा दिली आणि बॉल गेलाय स्क्वेअरच्या दिशेने लांब लांब लांब. लॉस. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सॉरी 5 चेंडू. विनायक पाटील काहीशी मोबाईल बिझी असल्यामुळे थोडं तांत्रिक अडचण होते. आवा दांडी 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 गुल. विकेट होते सक्सेसफुल. अण्णाला मिळाला यशस्वी. अण्णाला यश मिळतं. यश शेवटी सलामीर जोडी फोडण्यात यशस्वी ठरलाय तो अण्णा. याआधी एक रोहनने कॅच ड्रॉप केली होती विजयची, त्यामध्ये एक योगदान मिळालं होतं, एक जीवदान मिळालं होतं. परंतु आता मात्र अण्णाने जोडी फोडले आणि एक डाव
फलंदाज मैदानाच्या बाहेर तर एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत. संघाची धोरा सांभाळण्यासाठी आलाय तो किरण घाडगे. जिंकण्यासाठी मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. जर का ही मॅच नक्की शेवटच्या बॉलपर्यंत गेली तर खूप मजा येईल. कारण की क्रिकेटचा खेळ असाच आहे, कधी मागे कधी पुढे कधी अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी या घडत असतात. पाहूया किरण घाडके आपल्या संघाला कशा प्रकारच्या 2 धावा उभ्या करून देईल की अण्णा आपल्या संघाला 2 धावा रोखून देईल. येणारे 4 चेंडू सांगून जातील. क्रिकेट हा असा एक खेळ आहे की कुठे पण बॉक्समध्ये खेळायचं नाहीये. तर मोर्या संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आव्हान दिले ते रायझिंग स्टारला फलंदाजीसाठी. आणि हा काहीसा फुलर चेंडू परंतु बॉल येतोय सीमा आणि नक्कीच ओके. आणि सामना जिंकलाय तो डिंगडॉंग 11 संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. तसे विघ्नर संघाला पुढील होणाऱ्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आता आवाजामध्ये करूया बदल आणि येऊया संतोष जाधव ह्याच्याकडे. शिवा लंके याला मॅन ऑफ द